आणि एकंदरीत जे 2 आयकॉन्स अलाउ केले होते, तर ते तुम्ही तुमच्या संघामध्ये समाविष्ट केले असतील, तर ती 2 नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. नाही, आम्ही समाविष्ट नाही केला. थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. ज्या ठिकाणी टॉस बॉक्सवर न्यूज झाली आहे. टॉस जिंकला माय मिठागर से संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. आता फलंदाजी करायची आहे, तर विनर्स धाव पडा या संघाला. बरं सामन्याला सुरुवात होईल थोड्याच वेळात. जाऊयात कॉम्बॉक्स वरती ज्या ठिकाणी इथून आजच्या दिवसातील ज्या सर्व सामने आहेत त्या सर्व संघांच्या इथून खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. ज्या ठिकाणी पहिला सामना आपण पाहतो माय मिठागर से विपक्षामध्ये इथून विनर सभा पडा. तर इथून एक इम्पॅक्ट राहिलं या स्पर्धेचा. आज 2 आयकॉन्स आपल्या संघामध्ये खेळवण्याची नामी संधी मिळाली आहे प्रत्येक संघाला. आणि खऱ्या अर्थानं आज आदिवासी समाजातील खेळाडूंना एक ना चमकण्याची संधी आणि एक व्यासपीठ जे निर्माण करून दिली आहे. इथून भाई मिठागरच्या आयोजकांच्या माध्यमातून. कारण अनेक स्पर्धा तुम्ही पाहता ऑल इंडिया आयकॉन स्वरूपातील आजही लाईव्ह स्वरूपातील असतील. तर अनेक खेळाडूंचे अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे मोठे खेळाडू आहेत, व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांचे इथे जे आहेत प्लेयर्स ते देखील त्यांचं देखील एक इम्पॅक्ट राहिलं असेल आणि त्यांचे आवडते खेळाडू असतील. परंतु आज आहे ना, आज आपल्या आदिवासी समाजातील खेळाडूंना प्राधान्य दिले खरं असताना आयोजकांच्या माध्यमातून. आणि आदिवासी समाजातील 2 आयकॉन तुम्ही खेळवू शकता आपल्या संघामध्ये आणि ही एक मोठी इम्पॅक्ट बाब राहिली आहे. कारण खऱ्या अर्थानं आज आपल्या समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं, पुढे येण्याची संधी दिली जाते. त्या अनुषंगानं सर्व संघांना जे आज सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालं, त्या सर्व संघांना आमच्या कॉम्बॉक्स वरून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात पहिले ऑन गोइंग मॅच कडे. त्या ठिकाणी पहिला सामना प्रथम टॉस जिंकला. टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पूर्ण क्षेत्ररक्षण स्वीकारा चला प्लीज. माय मिठागर सी संघ तुम्हाला विनंती असेल आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. चला प्लीज इथून आपण फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. इथून टायमर सेट केलं जाईल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक्या पूर्ण करायच्या आहेत. इथून माय मिठागर सी संघासाठी जय बजरंग सतपाटी ब संघाच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. त्यांना देखील या मॅच साठी बेस्ट ऑफ लक असेल. पुन्हा
पूर्ण त्वरित आपण फिल्ड अरेंज करून घ्यायची. टायमर सेट होईल. आमच्या माध्यमातून सातत्यानं आहे ना तुमच्यापर्यंत टाइमलाईन पोहोचवलं जाणार आहे. शेवटचा अंतिम दिवस, फायनल डे आहेत. सर्वांना उत्सुकता. मागच्या 9 दिवसांपासूनचा रणसंग्राम आपण पाहतोय. जे 8 संघ आज इथून दाखल झाल्यात. ज्या ठिकाणी जे 8 संघ आपण क्वालिफाय होताना पाहायला मिळालेत. भाईमिटागर सी च्या विपक्षामध्ये विनर्स नवापाडा, साई कृपा डोंगरपाडा विपक्षामध्ये सुदर्शन गोटनपूर, विपक्षामध्ये बेनापट्टी, जय 11 शिरगाव विपक्षामध्ये प्रत्युष 11 चिखले. बिग बॅटल, बिग मॅच. प्रत्येक मॅच हा ना एक नव्या उमेदीने नव्या संघर्षानं जे आपण पाहायला मिळणार आदिवासी समाजातील स्टारकास्ट दाखल होणार आज या माही मिठागर क्रीडा संकुलामध्ये. त्या ठिकाणी एकापेक्षा एक खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. खाली पडलं परत कोण घ्यायचं. चला पण बेटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. सुद्धा नोंद असू द्या. डबल ओव्हर नाही ना. आणि प्रत्येक आयकॉनसाठी जे तुम्ही समाविष्ट केल्यात त्या आयकॉनसाठी एकच षटक असेल याची नोंद असू द्या. डबल षटक कोणत्याच आयकॉनला हाताळता येणार नाही. ह्याची नोंद प्रत्येक संघामध्ये जे आयकॉन्स आपण समाविष्ट केले त्या कर्णधाराने घ्यायची. जे आयकॉन्स असेल प्रत्येक आयकॉन्सला एकच षटक असेल. 2 षटक हाताळता येणार नाही. पुन्हा सामना क्रमांक 1 ला आपण सुरुवात करतो. त्या ठिकाणी सलामीवीर जोडी दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतो सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. गोलंदाज किरण मडवी दाखल झाला. अवॉर्डचा ब्रँड एक चांगला सातत्यानं क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला. तर समवेत त्याच्याच माध्यमातून भावाला भिवंडी परिसरातून हे दोन्ही खेळाडू आज दाखल झालेत. एका बाजूला नवनाथ मुकणे इतकं चांगलं दोन्ही नाव आहेत ना एक मोठी नाव आहेत. आज टेनिस बॉल क्रिकेटवरती ज्यांच्या नावाची दहशत गाजली गेली तेच दोन्ही खेळाडू आज इथे दाखल झाल्यात भिवंडी परिसरातून. आज या माई मिठागरच्या क्रीडा संकुलामध्ये पूर्ण हा ब्रँड किरण मडवी, पूर्ण मनीष पाटील सर तुमची देखील उपस्थिती लागली या स्पर्धेच्या अंतर्गत आज फायनल रचनेमध्ये. त्याचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. माहीम शाखा प्रमुख पाहायला मिळतात. त्याचं देखील वेलकम असेल. ग्रँड वेलकम या मेगा फिनाले मध्ये चषक 2026 मध्ये. या ठिकाणी 2026 चा रणसंग्राम सुरुवात झाली आहे. इथून पहिला सामना नॉन स्ट्राईक वरती ओमकार, नॉन स्ट्राईक हेड वरती आपण पाहतो योगेश. ओमकार आणि योगेश ही जोडी दाखल झाली आहे. तर फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेच्या बंधनामधील पॉवरफुल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच किरण मडवी आपण पाहतोय दाखल झाला आज गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचांचा इशारा लेट्स प्ले असेल. गोलंदाज किरण दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल त्यामुळे स्टोअर फुटताच बॉल राहिला. आकाश शिगडे आहे बॉल खाली मात्र चेंडूला फील्ड करत स्टॉप कर मिळवला. इथून एकच जावेल या एकच्या मदतीनं त्या फलकाला आपण पाहतोय. अशा ठिकाणी सुरुवात झाली या संघाचा स्वतःचं खातं ओपन होत असताना श्री गणेश मात्र झाला. पहिल्याच बॉल वरती आली एक धाव एकच्या मदतीनं त्या फलकाला सुरुवात झाली. श्री गणेश होताना पाहायला मिळतो.
एक बॉल वरती एक धाव अशी स्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विनर्स धावा संघाची पाहायला मिळते. त्यामुळे मोठा प्रहार करायचा आहे. प्लेट दॅट वे स्टॉट बॉल आला. इथून वळवला बॉल ज्या ठिकाणी पडल्यानंतर बॉल बाहेर निघताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे गोलंदाजाची. पूर्ण यासाठी ओळखला जातो किरण मडवी हे नाव नाही तर ब्रँड. त्याने मात्र आज भिवंडी परिसरात आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे. तोच किरण मडवी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. पूर्ण बॉल तर चांगला हाताळला होता. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळव्यामध्ये प्रत्येक शिंगण्याला बॉल खाली कृती चुकी होणार नाहीये. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. इथून पहिलं तर योगेश खेळला लागलाय पूर्ण विराम. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. गॉन. पूर्ण विमान आपण पाहतो. तो दाखल झाला तन्मय वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती. आज ना विनर संघ विदाउट आयकॉन खेळतो. या ठिकाणी पण पहिलं तर मायमिटागर सी संघ 2 आयकॉनशी मैदानाच्या आतमध्ये उतरला. दोन्ही संघ मात्र बरं तुल्यबळ आहेत. चानू संघानं आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एकमेकांच्या विपक्षामध्ये सुपर 8 चा हा पहिला सामना आपण पाहतो. त्या ठिकाणी त्यामुळे चांगला बॉल प्लेट मिस डॉट बॉल आला. पुन्हा तन्मयच्या विपक्षामध्ये डॉट बॉल घेतला. इथून गोलंदाज किरण वळवीनं इथून ऑर्बिटच्या बंधनामधील पॉवरफुल गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आज निर्माण झाली आहे त्याच अनुषंगानं त्याचं कार्य हे पूर्ण त्याच रिदम मध्ये गोलंदाजीसाठी येतो. आतापर्यंत त्यानं गोलंदाजी केली सटिक लाईनला मेंटेन केला. यावेळेस गतीवर स्वार झाला. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतो. नंतर चेंडू ती सत्ता झाली. दोन्ही वेळेस पूर्णपणे बॅकफुट वरती पाठवलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. अर्थातच इथून विनर्स न पडा या संघाला. का म्हणून मला भिवंडीवरून इथे बोलवलं असं प्रत्युत्तर देत असताना पण पाहतो किरण मडवीला कवाडचा ब्रँड कवाड संघाला बिलॉंग करतोय. आज त्याची वर्णी लागली आयकॉन म्हणून आणि त्याने ते छाप सोडली. याही वेळेस स्प्लिट डॅन मेज ऋतू पद्धतीचा इशारा ट्रॅम्पलाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा संकेत एक्स्ट्रा स्वरूपातील अवांतर धाव शॅड होणारा बऱ्याच काळानंतर ही एक धाव आली आणि याच्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पुसलं जातं. दोन्ही अंकावरती 2 रन ऑन द स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल त्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. विशाल चिंबाटे टू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न करतायत जरूर. इथून प्रयत्न दर्शवले त्यानं चिवाच्या आकारानं पण तो रोखू शकणार नाहीये. चेंडू सरळ क्लिअर करतोय आउट ऑफ द पार्क. इथून या सामन्यामधील पहिला चाला या षटकामधील चौका 4 धावा. पण पहिलं षटक पहिलं तर संपुष्टात आलं. त्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचला. म्हणजे याचा 6 अंकावरती 6 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा लागल्या गेल्यात. याच गोलंदाजाची चर्चा राहिली आकाश शिंगड्याला दुसरं षटक हाताळण्यासाठी. याही गोलंदाजाची चर्चा राहिली गेली. आपण शिवनेरी चषक कोण विसरेल पायपर पूर्ण करणारा गोलंदाज षडे मात्र व्यावसायिक संघाला घाम फोडला होता. तोच आकाश शिंगडे तो दाखल झाला. याही गोलंदाजाची चर्चा राहिली चर्चा करायला भाग पडले या गोलंदाजानं. पूर्ण
आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती ओमकारला आपण पाहतो. त्या ठिकाणी आकाश शिंगडे झाला. पूर्ण दुसरं षटक प्रगती पथावरती पॉवर प्लेच्या हे बंधनातलं षटक आहे. तो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षण आहे. ग्रेट म्हणून चेंडूला फील्ड करेल तद्वारे एक जावेवरती समाधान मानावं लागतं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर नवनाथ मुकनेला पाहतो. हे एक मोठं नाव आहे. ज्या अनुषंगानं आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व पटलावरती आदिवासी समाजाचं नाव अशाच खेळाडूंनी उंचावलं गेलं. त्यामध्ये अनेक खेळाडू असतील जे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थानं ना एक वेळ होती की ज्या वेळेस आपल्या समाजाला कमी लेखलं जायचं, परंतु या टेनिस बॉल क्रिकेट प्रेमींना आज खेळाडूंनी एक वेगळी छाप निर्माण केली आणि एक वेगळं नाव एक मोठ्या स्तरावरती या टेनिस बॉल क्रिकेट विश्वपटलावरती नेऊन सोडला आणि आज एक वेगळी ओळख निर्माण झाली आपल्या समाजाची. ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला आपण पाहतो आज हे सामने आणि त्याच अनुषंगानं आज वेगळी छाप सोडली आहे. त्यामध्ये विश्वनाथ जाधव असेल, दिल्लीपासून जी सुरुवात राहिली दिल्ली आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत छट नावाचा डक्का वाजला गेला. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षण नाही जो परफेक्ट इलिव्हेशन झाला इंटू द गॅप मध्ये चेंडू क्लिअर करतोय. फर्स्ट बाउन्स 4 रन पूर्ण चौकाराला या 4च्या मदतीनं धावफलक फ्लॅट तसा जाऊन पोचला गेला. 15 धावा धावफलकावरती. पूर्ण पण पहिला तर इथून आक्रमण केलं. एका शिंगड्यावरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न राहिला. तिथून तन्मयच्या माध्यमातून चौकार आला. इथून हा दुसरा चौकार असेल तन्मयच्या बॅटमधनं कारण चांगली सुरुवात आहे. खऱ्या अर्थानं विदाऊट टायकोंडीशी खेळतो आणि समोरच्या संघावरती चांगला समोरच्या संघाच्या विपक्षामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला. इथून यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय जर बीट झाला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाठची ज्या पथाने दर्शवला आणि तिथून जर पाहिलं तर इथून एक जाम मिळेल एकच्या मदतीनं आपला फ्लॅट असा जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 12 या अंकावरती. पुन्हा यावेळेस चांगला बॉल डॉट बॉलची संख्या झाली. पुन्हा चांगला बॉल हाताला खुलदाज शिंगडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज दाखल पंचाच्या डावीकडनं झाला. पाच चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे कोणती चुकी करणार नाही. घेतलाय त्यानं सेल इथून परतावा लागणारा इथून आपण पाहतो उपकारच्या खेळात सुद्धा पूर्ण विराम लागला. इथून समालोचक जे आपण पाहतो संदेश पाटील सर ज्यांचे साथ या स्पर्धेला लागली गेली त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा गोड आवाज प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचला गेला. असं व्यक्तिमत्व त्यांचं देखील आगमन झाला. त्याचं देखील शब्द सुमनानं सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं सगळं सुद्धा इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळत. त्या ठिकाणी सामना क्रमांक 2 साईकृपा डोंगरपडा विपक्षामध्ये सुदर्शन गोटरपूर ही सामना एक रंगतदार सामना होणारा कारण दोन्ही संघांमध्ये स्टार आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागली असेल आज ते आयकॉन्स या मैदानामध्ये आपण उतरताना पाहायला मिळणार. पूर्ण सामना नक्कीच चांगला पाहायला मिळेल. पूर्ण 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 12 या अंकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवला फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच आपण पाहतो ते म्हणजेच विनर्स नवपाडा या संघाला. इथून 2 षटकांचा खेळ संपला. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पॉवर प्ले बंधन समाप्त झाला आणि तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज देवनाथ मुकणे ज्याला आज फवाल्यावरून बिलॉंग करत असताना आपण त्याला पाहतोय भिवंडी परिसरातून आहे इथून दाखल झाला आज या क्रीडा संकुलामध्ये आणि यांना आज वेगळ्या अनुषंगानं खेळताना पाहायला मिळणार. पहिलाच बॉलला उसळ देण्याचा प्रयत्न त्यानं केला पण तो पंचांनी आमच्याकडे बळत असताना दर्शवला की इथून अवांतर धाव खर्च केली आहे त्यानं
आणि या एका धावेनं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळालं आणि जाऊन पोहोचल्या जातं या अतिरिक्त धावेनं 13 धावा धावफलकावरती 13 रन ऑन दी स्कोर कार्ड 13 धावा धावफलकावरती आहेत. इथून नवनाथनं पहिलाच बॉल तर अतिरिक्त एक्स्ट्रा स्वरूपातील खर्च केला परंतु त्याच्याकडे ख्याती या यावेळेस भन्नाट वेगावर स्वार इथून धावते लेगचा मारा राहिला व्हाईट बॉलचा इशारा आला इथून एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल 4 होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचलं जातं एक्स्ट्राच्या मदतीनं त्यामुळे 14 या अंकावरती 14 धावा धावफलकावरती पूर्ण आपण पाहतो पालघर तालुका आदिवासी समाज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतो या ठिकाणी विजय दरेसर त्यांच्या माध्यमातून नुकताच आपण पहिली एक मोठी स्पर्धा ज्या ठिकाणी जिल्ह्याचं आयोजन त्याच्या माध्यमातून राहिलं होतं विजय मामासारखी एक मोठी स्पर्धा त्या ठिकाणी खेळाडूंना आपल्या समाजातील नाईट स्पर्धा खेळायला मिळत नाही त्या अनुषंगानं त्याने आयोजनाला सुरुवात केली असा एक मूल व्यक्तिमत्व आपण पाहतो विजय दरे साहेब त्यांचा देखील आगमन झाला आज फायनलच्या अंतिम रचनेमध्ये त्यांचं देखील शब्द सुनाना सर हार्दिक हार्दिक स्वागत असेल मुकेश दादा चषक 2026 मध्ये त्या ठिकाणी पहिला सामना आपण पाहतो इथून यांना नवनाथनं कुठेतरी वेगळ्या अनुषंगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला आणि तिथून जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपातील धावांना खर्च केल्यात यावेळेस क्रिकेटमधील अस्त्र-शस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर त्यानं केला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. यादीच्या बॉलवरती यानं औषधी देण्याचा प्रयत्न तो करत होता. परंतु इथून तो दाखल झाला आणि तिथून त्यानं केले कमबॅक पुनरागमन करत असताना निरुत्तर केला. फलंदाज तन्मयला डॉट बॉल जरूर लेग बायची एक धाव अडवेल धावफलकावरती आणि धावफलक या एकच्या मदतीने जाऊन पोहोचले जातात 16 या अंकावरती 16 रन ऑन दी स्कोर कार्ड 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो ज्या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ संपला अजूनही उर्वरित 4 बॉल्स या षटकामधील असतील तर ऑन स्ट्राईक वरती निलेशला आपण पाहतोय यावेळेस चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला गोलंदाज नवनाथ मुक्तेनं हे देखील एक मोठं नाव पाहायला मिळतं तर चेत्रे साहेबांसोबत या ठिकाणी परेश पाटील साहेब ते देखील दाखल झाल्यात त्यांचं देखील सरच्या हार्दिक हार्दिक स्वागत असेल तर आपण तसं शक्य संपुष्टात येईल सगळे आपल्याला मिळणार आहे तसं आपण स्वागत सन्मानाकडे देखील बोलणार आहोत इथून यावेळेस चांगला बॉल याही वेळेस डॉट बॉल झाला अतिरिक्त धावा त्याने जरूर हाताळल्यात परंतु इथून आहे ना त्यानं निरुत्तर केला कारण हीच खासियत आहे या गोलंदाजाची उगाच मला भिवंडी परिसरातून इथून बोलावलं नाही मला ज्या कामासाठी बोलवलं ते काम मी अचूकरित्या निभावणारा ही जिम्मेदारी आहे ना इथून मी अचूकरित्या पेलली जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच अनुषंगाने ना इथून गोलंदाजीला सुरुवात त्यानं केली 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला चांगली गोलंदाजी आतापर्यंत इकॉनॉमिकल तो राहिला त्यामुळे चांगला बॉल पार करायचा क्षेत्ररक्षक आहे प्रत्येक शिगणे पण माहीमचा हार्दिक पंड्या म्हणून ज्याची ओळख आज पाहतोय फेकी चांगली झाली या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल इथून क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं सोसायटीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो आणि तो धक्का क्रमांक आपण पाहतो तिसरा लागला तो विनर्स धावपडा संघाला धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला निलेशच्या खेळायला लागतोय पूर्ण विराम फलंदाज बाद गॉन पूर्ण विकास पुरे साहेब आहेत आपण पाहतोय सहसंपर्क प्रमुख आपण पारगल जिल्हा शिवसेनेचे त्यांना देखील त्यांना सुद्धा विनंती असेल या पण डॅश वरती मग सन्ना पाठवायचं त्या सभेत अभिजितजी पाटील साहेब आहेत आपल्या माहिती विभागातील समाजसेवक त्यांना सुद्धा विनंती असेल त्याचप्रमाणे नरोत्तम राऊत सर आहेत उपसरपंच माही ग्रामपंचायत तुम्हाला सुद्धा विनंती असेल आपण एक अनमोल व्यक्तिमत्व आहेत खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या ज्यावेळेस स्पर्धा आयोजित केल्या जातात ना त्यावेळेस या प्रमुख मान्यवरांचे खूप महत्वाचं मुलाचं योगदान असतं आणि तुम्हाला विनंती असेल की आपण या तुमच्या मुख्य डॅश वरती येऊन stanna पटवायचा तो यावेळेला डाऊन द लेगचा मारा केला जसं सफळ झाला फलंदाज त्यानं यश दाखवलं तर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नवनाथच्या माध्यमातून झाला परंतु इथून फाईट बॉलचा संकेत पंचांच्या माध्यमातून आला एक्स्ट्रा स्वरूपातील अवांतर धावा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज इथून आपण पाहिलं तर नवनाथ आतापर्यंत त्यानं 4 व्हाईट बॉल हाताळले 4 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात
त्यामुळे एक चांगला फटका. इथून चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. कारण ज्यावेळेस भन्नाट वेगावरती स्वार झाला. तदनंतर जर आपण पाहिलं ना, तर व्हाईट बॉलचा संकेत देताना पाहायला मिळालाय. इथून तदनंतर त्यानं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून एकच धाव आली. 100 मदतीने षटक संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. 100 मदतीने 19 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंचा खेळ संपला. 19 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. त्या ठिकाणी चौथं षटक मदती पथावरती असेल. इथून प्रत्येक शिगणे दाखल झाला. ही मोठं नाव आहे. आज स्वतःच्याच होम ग्राउंड वरती खेळत असताना ना आज माहीमकरांना एक उत्साह आणि एक पाठिंबा देण्यासाठी सर्वजण आज वेळात वेळ काढून जी काही कामं असतील ती त्याने आटपून आज मैदानावरती आणि आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी दाखल झाले असतील. त्यामध्ये अनेक महिला वर्गाचा सुद्धा वाटा पाहायला मिळणार आहे. प्रत्येक शिगडे दाखल झाला. पहिलाच बॉल तोंड वळवलंय बॉलला. पडल्यानंतर ना उचले घेणारा बॉल आतमध्ये येणारा बॉल होता आणि तिथून डॉट बॉलची सक्ता झाली आहे. आजसाठी हीच खासियत आहे या गोलंदाजाचे एक मोठं नाव चर्चेतलं नाव आज चर्चा करण्यासाठी मात्र भाग पडली या खेळाडूनं. यावेळेस चेंडूपण राजकारणामध्ये किरण आलाय बॉल खाली. त्यानं घेतलं केलंय जज. कुत्ता चुकी करणार नाहीये. घेतलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि तो त्याला सुद्धा परतावा लागणार. पिंटू सुद्धा येतोय बॅक टू दी पवेलियन. चुडणं डिमांड दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. धीरजला आपण पाहतो. इथून फ्लश एकदा प्रत्येकसाठी सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि इथून मायमिटागर सी संघासाठी काही बजरंग सातपाडी बस संघाच्या माध्यमातून इथून शुभेच्छाचा वर्षाव केला जातो. आज ते सुद्धा लाईव्ह स्वरूपात मॅचचा आनंद घेतले असतील. जय बजरंग सातपाडी बस संघाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा इथून आणि बेस्ट ऑफ लक सुद्धा असेल मायमिटागर सी संघासाठी. शानू संघानं आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे. मजबूत पकड तर बनवली आहे. गोलंदाजी करत असताना माहीमिटागर सी या संघानं पूर्णपणे बॅकफुट वरती पाठवलं. फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच विनर्स नवापडा या संघाला आपण पाहतो. त्या ठिकाणी दाफळक आतापर्यंत सीरा म्हणजेच 20 या अंकावरती 20ला 4 अशी स्थिती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विनर्स नवापाडा या संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतिक्रिया आपण पाहतो. यावेळेस चांगला बॉल इथून बॅटकट क्षमा असावी. तून चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. तून पत्ताने सुद्धा माफी मागितली की मी वाईट बॉल दिला होता परंतु इथून कार्ड वृत्ती दर्शवली. इथून फलंदाजाच्या माध्यमातून आपण फलंदाज तन्मयला पाहतोय. यावेळेस फटका फसलाय जरूर क्षेत्ररक्षण आहे परंतु नुमान झोन मध्ये तर चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तद्वारा 2 धावा पूर्ण झाल्यात. यावेळेस डेफिनेटली हिट फलंदाज बाद होईल. त्रिफळाची स्वरूपात दांडीगोल केली आणि तन्मयला पाठवलं बॅक टू दी पवेलियन. तिथून अर्धा संघ आपण पाहिला तर डगआउट मध्ये गेला आणि तिथून मॅचचा आनंद घेतो. कारण खराब स्थिती राहिली आहे. विथ द बॉल काय गोलंदाजी साकारली आहे माय मिठागर सी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळालं कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाणार आहे. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष उर्वरित यापुढे होणारा सामना आपण पाहणार आहोत. साई कृपा डोंगरपाडा विपक्षामध्ये त्यांना 2 हात करण्यासाठी 2 सुदर्शन गोटर पुरुष संघ दोन्ही संघाला विनंती असेल कर्णधार या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचा.
पूर्ण पहिलाच बॉल डॉट बॉल हाताला मंथन मेरे आला. संघाचा कर्णधार डेथ ओव्हरमध्ये त्यानं जिम्मेदारी घेतली आहे. त्याला म्हटलं जातं ना, की कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट सर्वात उत्तम असतो. प्रतितून शेवटचं षटक हाताळण्यासाठी तो आला. कारण डेथ ओव्हर म्हटलं, की हाणामारीचं षटक असतं. तदनंतर जिम्मेदारी घ्यावी लागते त्या षटकामध्ये. ती स्वतः कर्णधारानं घेतली आहे मंथन मेहरे. हे देखील चर्चेचं नाव आहे. चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आज निर्माण झाली आहे माहीम गावामध्ये आणि तोच मंथन मेहरेला आपण पाहतो. गोलंदाजीसाठी आला आणि तदनंतर त्याने 2 बॉल निर्धाव हाताळलेत. त्यावेळेस समिश्र स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण आहे. रोहन चेंडूला फेल्ड करायला तत्पर सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न राहिला आणि दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण होईल. या दोनच्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलं जातं. 24 धावा धावफलकावरती 24 रन ऑन दी स्कोर कार्ड 24 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ जो उर्वरित शेष शिल्लक असेल त्यामुळे खोलवट टप्प्याचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सागरनं दर्शवला जरूर. परंतु तन्मयनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तो लॉंग ऑफला पण त्याला पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच जमेवरती समाधान मानावं लागतं, सॅटिस्फाय व्हावं लागतं. थोडं चांगली गोलंदाजी राहिली गेले. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून पहिल्या सामन्यामध्ये आजही त्यानं तेच कार्य केलं. अचूकरित्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून यावेळेस फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षण आहे. किरण कोणती चुकी करणार नाही. इथून एकच जागेवरती समाधान मांडला. चांगली फेकी राहिली. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच फेकी सुद्धा राहिली. इथून एकच जागेवरती या वेळेला समाधान मांडावं लागतं. शेवटचा ते बॉल असेल यापुढे होणार सामना. साईकृपा डोंगरपाडा विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत. सुदर्शन गोंधळपूर. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले. लावड अपील जरूर परंतु श्री जास्त बॉलला पंचाचा हात आकाशाकडे अर्थात धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद होईल. आणि तो पहिल्या इनिंग संपुष्टात आली. ज्या ठिकाणी आपण पाहतोय नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहत असताना 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक जाऊन पोहोचला म्हणजे याचा 26 धावा आणि तो 27 चा टार्गेट केला. अर्थात येणारे बॉल्स असतील 30 आणि 30 ला करायच्या 27 धावा विजयासाठी माय मिठागर सी या संघाला. तत्पर आपण वळणार आहोत टॉस कडे. सुदर्शन गोटनपूर विपक्षामध्ये पण साई कृपा डोंगरपणा या दोन संघांदरम्यानची लढत असेल. चला प्लीज विनंती असेल कर्णधार टॉस साठी यायचा. पूर्ण पण स्वागत सन्मानाकडे बोलतो. त्या ठिकाणी विकास मोरे सर हे देखील उपस्थित झालेत. त्यांचं स्वागत सन्मान आपण करतो. या ठिकाणी माहीत शॉल आणि पूर्ण पूर्ण पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन विकास मोरे सरांना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात सहसंपर्क प्रमुख शिवसेनेचे पालघर जिल्हा त्यांच्या माध्यमातून इथून त्याचा स्वागत सन्मान आपल्या मुख्य डायस वरती केलं जातं आणि पूर्ण पूर्ण एक क्षण चित्रपटाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो टेलिकास्ट. तदनंतर पूर्ण अभिजित पाटील साहेब आहेत. नरोत्तम राऊत सर हे देखील उपस्थित आहेत. उपसरपंच माहीम ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करतो. मुकेश दादांच्या शुभ हस्ते पूर्ण माहिती उपचार श्वाल आणि माहिचं पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचप्रमाणे मात्र या स्पर्धेचं इथून आपण पाहिलं तर एक सन्मान चिन्ह अर्थातच या स्पर्धेची एक ऋण आठवण देऊन त्याचं स्वागत सन्मान आपण करतोय आपल्या मुख्य डायस वरती मुख्य मंचावरती. पूर्ण तदनंतर मनीष पाटील साहेब आहेत. शाखा प्रमुख माहीम यांचं देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य डायस वरती. पूर्ण मनीष पाटील साहेबांचं देखील स्वागत सन्मान करणार आहोत. मुकेश दत्ताच्या शुभ हस्ते जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात शाखा प्रमुख माहीम पूर्ण त्याचं देखील आपण स्वागत सन्मान करतो आपल्या मुख्य डायस वरती. इथूनही अनमोल रत्न खऱ्या अर्थानं या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी त्याचं मोलाचं योगदान राहील. ते उपस्थिती मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याचं शब्द सुनानं तर स्वागत केलं आणि शब्द पुरानं इथून देखील स्वागत सन्मान केला जातो. तदनंतर विजय तरे साहेब आहेत. पालघर जिल्हा वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतो विजयजी तरे साहेब.
त्याचं देखील आपण स्वागत सन्मान करतो. मुकेशदाच्या शुभ हस्ते पूर्ण मानशी उपदार शॉल आणि माझा पुष्पगुच्छ त्या समवेत या स्पर्धेची एक गुण आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत सन्मान त्या मुख्य डायस वरती केला जातो. पूर्ण तद्दर होणार आहोत मॅडम आहेत ग्रामपंचायत माहीम सदस्य विद्यमान सदस्य पाहायला मिळतात त्यांचं देखील स्वागत सन्मान आपण करतो डायस वरती. कारण आज वेळेत वेळ काढून ते उपस्थित झाल्यात आणि एक खरोखर अनमोल व्यक्तिमत्व आहे आपल्याच परिसरातील अनुषंगाने आपण पाहतो. त्याचं देखील स्वागत सन्मान आपल्या मुख्य डायस वरती मुकेश दादांच्या शुभ हस्ते केला जातो. च्या समवेत त्यांचे पतिराज भूषण राऊत सर आहेत त्याचं देखील स्वागत सन्मान आपल्या मुख्य डायस वरती मुकेश दादांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. पूर्ण पंचाचा इशारा मॅचला सुरुवात लेट्स प्ले असेल पूर्ण त्याचप्रमाणे जे पाटील साहेब ते देखील उपस्थित आहेत समाजसेवक महिम परिसरातील महिम गावातील समाजसेवक ते देखील उपस्थित आहेत. अभिजित पाटील साहेब चे देखील समाज सन्मान आपण करतो आपल्या मुख्य डायस वरती मुकेश दादांच्या शुभ हस्ते. समवेत पूर्ण परेश पाटील साहेब हे देखील वेळात वेळ काढून उपस्थित झालेत त्यांचं देखील स्वागत सन्मान आपण करणार आहोत मुकेश दादांच्या शुभ हस्ते. परेश पाटील साहेब या 6च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना आपण पाहतो जाऊन पोहोचल्या जातात 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला प्लीज इथून शेवटचा ते पुकार असेल तो म्हणजे याचा सुदर्शन गोटनपूर संघाला कारण अर्धा सामना संपण्याच्या मार्गावरती तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही यापुढे होणारा सामना लगेच ऑन होईल जास्त वेळ दिला जाणार नाही याची नोंद असू द्या. सध्या निर्माण झाली आहे जरूर परंतु परिपूर्ण होणार नाही यातून डॉट बॉलची सांगता झाली आहे पहिलं षटक खेरी समाप्त झालं. इथून एक षटकाच्या समाप्त खेरीस आपण जाऊन पोहोचले जात आहे 10 अंकावरती
अनेक महत्वपूर्ण विकेट्स आणि आपल्या नावावरती नोंदवली. धीरजला पण पाहिलं. त्या ठिकाणी प्रत्येक श्रेणीला परतावं लागलं बॅक टू द पवेलियन. त्रिफळाचीत केला दांडेगुल करत असताना मात्र त्याला पाठवून दिले बॅक टू द डगआउट. चला इथून सुदर्शन सुलतानपूर संघ. तुमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस साठी यायचं. वारंवार पुकार केला जाणार नाही ची नोंद असू द्या. प्रेरणा साई कृपा डोंगरपाडा संघाचा कर्णधार उपस्थित झाला आणि हा सामना पाहिला तर अर्धा संपला. अर्धा तर 10 धावा आपण पाहतो ज्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिथून आपण पाहिलं तर अजूनही येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला पुकार केला जातो जेणेकरून एक इनिंग ज्यावेळेस असेल तुमच्या हातामध्ये जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात कोणत्या अनुषंगाने प्लॅनिंग बनवायच्या रणनीती आखायच्या त्याचा अवलंब तुम्ही करू शकता. पूर्ण दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती गोलंदाज पिंटूला प्रमोट केलं. क्लोज पिंटू आला. तो पिंटूला पण पाहतोय. हॅलो. पूर्ण आपण टॉस कडे बळतो. त्या ठिकाणी सैकृपा डोंगरपाडा विपक्षामध्ये सुदर्शन गोटनपूर पूर्ण नाणेफेकी केली जाईल विजय तराच्या शुभ हस्ते. तुम्ही विजय तरे सरांना विनंती करेन की आपल्याला शुभ हस्ते टॉस करायचा. त्या ठिकाणी सामना क्रमांक 2 सुपर 8 मधील हा दुसरा सामना. त्या ठिकाणी आपण पाहतो एका बाजूला साईकृपा डोंगरपाडा संघ तर त्याच्या विपक्षामध्ये त्यांना 2 हात करण्यासाठी सुदर्शन गोटनपूर संघ उपस्थित झाला. दोन्ही लढताना एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, तुल्यबल आहेत. त्याच्या दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. त्याच अनुषंगाने सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात. इथून आपण टॉस करतो. त्या ठिकाणी 2 संघ पाहायला मिळतात. एका बाजूला डोंगरपाडा संघ तर एका बाजूला सुदर्शन गोटनपूर संघ. विजय सरांच्या शुभ हस्ते इथून टॉस केला जातो. इथून कॉल असेल गोटनपूर संघाचा. त्या ठिकाणी टेल अर्थातच काठ पडतो. टॉस जिंकला इथून डोंगरपाडा सर डोंगरपाडा संघानं. प्लीज इथून प्रथम विनंती करेन विजय तेरे साहेबांना की आपले 2 शब्द मुलाचे असेल जे मला खेळाडूंपर्यंत पोहोचवायचे आहेत. इथून टॉस जिंकलाय म्हणून काय निर्णय असेल? तुम्ही फलंदाजी करणार आहात. प्रथम 5 षटकांचा सामना. एकंदरीत या 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच सुरू आहे. इथून एकंदरीत जे 2 आयकॉन समाविष्ट करण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यासाठी लाभली आहे. तर ते 2 आयकॉन्स कोण आहेत? अतुल ठाकरे आणि आकाश आहेत. अतुल शिंगडे, अतुल ठाकरे आणि आकाश रिपाट हे 2 आयकॉन्स आहेत. तर एकंदरीत हे 2 आयकॉन्स कडून अपेक्षा असतील तर कोणत्या अनुषंगानं जास्तीत जास्त धावा तुम्ही करणार आणि याच्यामध्ये त्यांचा हिस्सा किती असेल? किती अपेक्षा आहे त्यांच्याकडून? अपेक्षा तर 100% देण्याचा प्रयत्न करावा एवढंच आहे. नक्कीच सोबत जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. इथून टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता रोनक? ची फिल्डिंग होती. पूर्ण मनासारखंच आहे. फिल्डिंगच तुम्हाला करायची आहे प्रथम. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. 5 षटकांमध्ये 35 ते 40 धावा रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत आज जे मात्र चांगलं योगदान देतील? 2 पॅकरवर्स अमित आणि सिद्धू आहेत. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. कारण मॅच ऑन गोईंग आहे. ज्या ठिकाणी टॉस जिंकला साई कृपा डोंगरपाडा संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून राहिला. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच सुदर्शन गोटनपुरा संघ. थँक्यू सो मच. पूर्ण
हा फलक जे आहे ते आपण पाहतो ज्या ठिकाणी पोहोचलं जातं 19 या अंकावरती. पूर्ण 19 आकड्यावरती पोहोचले. अर्थातच अजून 8 धावांची गरज असेल. येणारे 18 बॉल आणि 7 धावा 8 धावांची गरज असेल. हॅलो. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो. ज्या ठिकाणी धीरजाला पुन्हा एकदा वैयक्तिकरित्या दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. नक्कीच विनर्स नवपडा संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगानं विदाऊट आयकॉननिशी खेळतो आणि आतापर्यंत त्याने लढत चांगली दिली आहे. कारण म्हटलं जातं ना, की पूर्ण इतिहासानं पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो. परंतु संघर्षामध्ये दम असला पाहिजे. लय खऱ्या अर्थानं इथून पराभूत व्हावं लागलं तरी चालेल. परंतु इथून लढा आम्ही चांगला देणार आहोत. कारण समोरच्या संघाला सुद्धा असं वाटलं पाहिजे नाही, की वन साइड मॅच आम्ही केली आहे. कारण आमच्या संघात जरी आयकॉन नसला ना, तरी आम्ही चांगला लढा देणार आहोत तुमच्या संघाच्या विपक्षामध्ये आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत चांगला लढा दिला. विरस नवापडा संघाच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईकवरती आपण नवनाथला पाहतो. त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्याने केला. क्षेत्ररक्षक आहे. परंतु त्याच्या माध्यमातून चुकी झाली आहे. ओमकारला पण पाहतो. एक सोपा झेल त्यानं सोडला. इथून जर झेल घेतला असता तर निश्चित स्वरूपामध्ये अजून मॅच पुढे गेली असती. त्या अनुषंगानं ना हे षटक धीरज हाताळतो आजच्या दिवसामध्ये आणि प्रभावित केलं संपूर्ण या स्पर्धेच्या अंतर्गत. इथून पहिलं तर ज्यावेळेस गटांना प्राधान्य दिलं होतं तिथून हा संघ क्वालिफाय झाला आणि तदनंतर आपल्या खेळाच्या जोरावरती त्यानं एक वेगळी छाप निर्माण केली आहे आज या माहीमच्या क्रीडा संकुलामध्ये. यावेळेस मोठा प्रहार करायचा शतरक्षक आला आणि एक सोपा झेल त्यानं केला धरतीला दान का अशा सिंगडेला मिळाला या बॉलवरती जीवनदान आणि जे इथून जीवनदान मिळाले या सध्याचं सोनं केलं जाईल का की इथून नवनाथ ऑन स्ट्राईक वरती आला तो मात्र षटकार खेचून या मॅचला फिनिश करणारा फिनिशिंग टच दिलं जाणार आणि एक प्रकारची प्रश्नचिन्ह आपण पाहतो जी निर्माण झाली आहेत आज मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून आहे ना त्या अनुषंगानं गोलंदाजी केली जाणार यावेळेस जे सांगितलं होतं ते केलं षटकार खेचला नवनाथनं आणि इथून विजयश्री संपादित करत असताना पाहायला मिळतो माय मिटगर सी संघ कॉंग्रॅच्युलेशन्स इथून पहिला तर सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं मी हा उल्लेख केला होता की इथून ना संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जे मात्र आज मॅच पाहण्यासाठी दाखल झाले असतील हँडशेक करायचं आणि या स्पर्धेची आपण नियमावली पाहतो आज मागच्या 8 दिवसांपासून राहिली आहे आणि इथून या आजच्या दिवशी शेवटच्या अंतिम दिवसामध्ये सुद्धा ती अचूक पण ठेवावी सांगण्याची वेळ यावी नाही इतकीच अपेक्षा असेल आमच्याकडून तत्पर आपण वळणार आहोत चला त्वरित जाऊन फील्ड अरेंज करायचे सुदर्शन गोटनपूर संघ तत्पर आपण वळणार आहोत या ठिकाणी विजयजी तरे साहेबांकडे त्या अनुषंगानं एक अनमोल रत्न जे नंदोरे विभागातील आहे, ज्यांच्या अनुषंगानं आपण पाहिलं तर खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण त्यांनी करून दिलं त्याच्या माध्यमातून जिल्हा लीग पाहायला मिळाली येणाऱ्या काळामध्ये त्यांचं स्वप्न की महाराष्ट्र प्रीमियर लीग सुद्धा करून दाखवतील हीच अपेक्षा असेल हीच प्रार्थना असेल देवाकडे त्यांना देतो आणि त्यांचे मुलाचे 2 शब्द आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतील आणि ते तुम्ही शांतपणे ऐकतील हीच अपेक्षा असेल